श्री स्वामी समर्थ। तर शारदीय नवरात्रीमधला आजचा दिवस आहे 9वा। आज शेवटची माळ आहे। उद्या आपले उपवास सुटतात। ज्यांना 9 दिवसाचे उपवास आहेत ते उद्या सुटतात। जे बसता आणि उठता उपवास करतात त्यांना देखील आजचा उपवास धरायचा आहे आणि उद्या सोडायचा आहे। उद्या आपण परड्या भरत असतो, म्हणजेच पीठ मीठ आणि नैवेद्य करून परड्या भरल्या जातात। त्याचबरोबर उद्या घट हलतात। परवा दिवशी म्हणजेच 2 तारखेला दसरा आहे। तर मी तर माझी घटाला पाणी वगैरे घातलं, माळ वगैरे घालून घेतली। घटाला फुलाची माळ घातली आज। त्यानंतर रांगोळी वगैरे काढली, देवांना फुलं वगैरे अर्पण केले। तर आजचा रंग होता म्हणजे गुलाबी, म्हणून गुलाबी कलरची खाली रांगोळी टाकली आणि वरून पांढऱ्या रंगाची रांगोळी काढली। आई भगवतीची सेवा देखील केली। खरंच 9 दिवस एवढं छान वाटलं। आई भगवतीची सेवा केलेलं फळ कधी ना कधी आपल्याला मिळतच असतं। तर सेवा वगैरे आवरून घेतली। त्यानंतर देवीची आरती वगैरे केली। देवीची आरती झाल्यानंतर आपण घरामध्ये 9 दिवस ऊद वगैरे जाळत असतो। ऊद वगैरे पण जाळून घेतला। उदाला म्हणजे ऊद जो आहे तो घरामध्ये जाळल्यामुळे घरात खरंच खूप प्रसन्न वाटते आणि वास जो आहे तो खूप छान येतो। त्याचबरोबर आज कन्यापूजनसुद्धा करायचं होतं। नैवेद्यासाठी मी आज खीर बनवली होती। मस्त अशी खीर बनवली आणि कन्यापूजनासाठी ताट तयार केलं। एकच कन्याचं पूजन केलं मी, 9 काही कन्या भेटल्या नाहीत मला। तर या प्रकारे त्यांना साज शृंगार घेतला, म्हणजे टिकली वगैरे बेल्ट वगैरे छोट्या मुलीला घेतलं, म्हणजे कन्याला नारळ वगैरे घेतलं, दक्षिणा आणि प्रसाद म्हणून मी खीर बनवलेली होती आणि कन्यापूजन केलं। त्यानंतर आज उपवासामध्ये शाबूची खिचडी आणि ताक होतं। त्या प्रकारे आजचा दिवस होता। श्री स्वामी समर्थ।